दरम्यान बीड जिल्ह्यात सुद्धा दुष्काळाची स्थिती गंभीर झालेली आहे। काही प्रकल्प पूर्णपणे कोरडे ठाक पडलेत। जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय। काही ठिकाणी नागरिकांना टँकरचं पाणी विकत घ्यावं लागतंय। जूनमध्येही लवकर पाऊस सुरू झाला नाही तर ही परिस्थिती आणखी भीषण होणार आहे। बीडमधील स्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी स्वानंद पाटील यांनी। दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय कशा पद्धतीनं भीषण असे पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय। नागरिकांना टँकरनं पाणी घेण्याची वेळ येते। बीड जिल्ह्यातील दुष्काळाची स्थिती आता अधिकाधिक गंभीर होत चाललेली आहे। बीडमध्ये दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होताना दिसत आहे। जिल्ह्यात असलेले 52 प्रकल्प पूर्ण कोरडे पडले असून 54 प्रकल्पामध्ये मृत पाणी साठ्यातून नागरिकांना पाणी पुरवठा केला जात आहे। तसेच जिल्ह्यात चाऱ्याचाही प्रश्न आता गंभीर होताना दिसत असून ओला चारा जनावरांना भेटणे मुश्किल झालेले आहे। आपण बघू शकता की एका ठिकाणी ही अशी कडब्याची गंजी लावलेली असून ओला चारा मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी आधीच कोरड्या चाऱ्याची व्यवस्था जनावरांसाठी केली आहे। येत्या काही दिवसात पाऊस न पडल्यास जिल्ह्यातील पाण्याची परिस्थिती बिकट होऊ शकते। एकंदरीतच जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा होत असून काही ठिकाणी नागरिक स्वतः टँकर घेत आहेत। ही परिस्थिती पाऊस न पडल्यास आणखी गंभीर होऊ शकते। एनडीटीव्ही मराठीसाठी मी स्वानंद पाटील, बीड।